परत संध्याकाळी निमगाव ते तालुका इंदापूर या गावामध्ये मोठी एक सभा ठेवलेली आहे आणि 1 सप्टेंबरला आपल्याला जास्तीत जास्त संख्येने कसं मुंबईत जाता येईल या दृष्टिकोनातून या नियोजनाच्या बैठका सरकारला आपलं आरक्षण वाचलं पाहिजे. आपलं आरक्षण आज म्हणजे गेलेलं आहे. मग आरक्षण कसं गेलं आहे हे प्रत्यक्षात या समूहामध्ये ओबीसीमध्ये त्यांच्या गावागावामध्ये जाऊन मी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचंच आजचं प्रयोजन आहे. या पद्धतीनं तुम्ही ओबीसी जनता पार्टीची स्थापना करायला सांगितलं. बघा, ओबीसी जनता पार्टी हे बघा कुणाचा तरी मुख्यमंत्री व्हायचं आहे, कुणाला आमदार व्हायचं आहे, कुणाला खासदार व्हायचं आहे म्हणून पक्ष करणार आपण. ज्यावेळी समूहामध्ये व्याख्या असते, ज्या व्यवस्थेमध्ये पोकळी निर्माण होते त्यावेळी चळवळीमधून पक्ष जन्माला येतात. त्यामुळे आम्हाला चळवळ करू द्या, आम्हाला इश्यू बेस्ड काम करू द्या. आमच्या ओबीसीचं आरक्षण आज म्हणजे संपूर्णपणे गेलेलं आहे आणि आमच्या बाजूनं इथं कोणीही बोलायला तयार नाही. आमच्या बाजूनं या महाराष्ट्रामधला एकही विधानसभेचा सदस्य बोलायला तयार नाही. ज्यांना ज्यांना ओबीसीने मतदान दिलं, ज्या ज्या लोकप्रतिनिधींना आजपर्यंत निवडून दिलं, त्या महाराष्ट्रामधला एकही मंत्री बोलायला तयार नाही, मुख्यमंत्री बोलायला तयार नाही. महाराष्ट्राचं कालचं पावसाळी अधिवेशन झालं, त्या पावसाळी अधिवेशनामध्ये एक लक्षवेधी या महाराष्ट्रामधल्या 288 आमदारांनी आणली नाही, वरिष्ठ सभागृहामध्ये आमदारांनी आणली नाही. तर मग आम्हाला आमच्या पक्षाचा विचार करावा लागेल. त्यामुळं आम्ही पहिल्यांदा ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण कसं करता येईल यासाठी आम्ही चळवळ उभी केलेली आहे आणि मग पुढे जाऊन ओबीसी जनता पार्टीची घोषणा होईलच आणि ते आम्ही जाहीर करू. लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये मुंबईसारख्या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये त्याची घोषणा करू. ओबीसी हे बघा, ओबीसीचं आज रोजी 100% आरक्षण संपलेलं आहे आणि इथला प्रत्येक मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असतील किंवा विरोधक असतील, यांचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मला मुख्यमंत्री महोदयांनी एकच सांगायचं की ओबीसी आरक्षणाला आज रोजी धक्का लागलाय का नाही लागला. त्याचं कारण असं 22,20,577 कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला वाटली गेली. 22,20,577 आणि आता उरली सुरलेली चॅलेंज झालेली प्रमाणपत्र त्यांना रेग्युलर करून घ्यायचे. म्हणून मनोज जरांगे 29 तारखेला उपोषणावर असणार आणि देऊन टाका मग ओबीसीचं आरक्षण. ओबीसीच्या बाजूनं एक माई चळवळ बोलायला तयार नाही. ओबीसीचं आरक्षण कसं काय वाचू शकतं म्हणजे जर मराठा समाजाला 10% एससीबीसीचं आरक्षण का दिलंय? थांबा ना 2 मिनिटं. एससीबीसीचं आरक्षण का दिलंय? स्पेशल कायदा करून. लेकरा बाळाचा प्रश्न आहे ना, गोरगरिबांचा प्रश्न आहे ना. मग एससीबीसीचं महाराष्ट्र शासनानं स्पेशल कायदा करून का आरक्षण दिलंय? बरं, ह्याच्या पलीकडे जाऊन देशभरामध्ये प्रत्येक राज्यामध्ये हा प्रश्न निर्माण झाला होता. गुजरांच्या बाबतीत झाला, जाटांच्या बाबतीत झाला, त्याचबरोबर पाटीदारांच्या बाबतीत झाला. अरे देशाच्या संसदेनं 103वी घटना दुरुस्ती केली आणि इकॉनॉमिकल विकर सेक्शन आरक्षण आणलं. ते काय नको आहे तुम्हाला? गोरगरिबांचा, लेकराबाळांचा प्रश्न आहे ना. मग तुम्हाला आर्थिक बेसवर घटना दुरुस्ती करून आरक्षण दिले, ते का नको आहे? आणि आम्हाला ओबीसी मधून पाहिजे. हा अत्यास कशासाठी? कारण गावगाड्यातल्या ओबीसीचं जे नेतृत्व आहे, एखादा नगरसेवक, एखादा सभापती, एखादा जिल्हा परिषद अध्यक्ष, एखादा सभापती होतोय, हे यांना वरबाडून घ्यायचं. गावच्या पोलीस पाटलापासून सरपंचापासून ओबीसीचा माणूस पुढे आला नाही पाहिजे. आज तुम्ही सगळीकडेच आहे ना, पण आरक्षणाच्या माध्यमातून एखादा गावगाड्यामधला ओबीसी, मायक्रो ओबीसी एखादा पुढे येत होता, त्याला संपून टाकायचं तुम्हाला. म्हणजे ओबीसीचं आरक्षण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, मंत्रिमंडळाने, आमदारांनी सगळ्यांनी मिळून ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे. या प्रश्नावर मी जाहीर आव्हान देतोय सरकारला आणि सगळ्या पक्षप्रमुखांना की तुम्ही आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपवलंय. उदाहरणं पाहिजे असतील तर मी शेकड्यानं उदाहरणं तुमच्या परिसरात तुम्ही देतो. सत्तेचे ओबीसी नाही ते शांत का बसणार? सत्तेतल्या ओबीसींना आमच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही जर ओबीसीच्या प्रश्नावर बोलणार नसाल तर ओबीसी याचा तुम्हाला सवाल विचार. सर, महत्वाचं आता आपल्या देशाची राष्ट्रीय जनगणना चालू होणार आहे आणि जातीय निहाय जनगणना चालू होणार होती, पण त्याच्यामध्ये फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा
कॉलम परिपत्रकाप्रमाणे निघला. महत्वाचा प्रश्न जी ओबीसीचं बजेट जी तयार होणार होतं, लोक ते माहिती आहे ना मला, अहो. ऐका की तो पण ऐका का सर, ऐका ओबीसी जर नसेल, ओबीसी तर जागृतच राहणार नसेल, तर ओबीसीच्या समस्या मूळ त्याच्यावर आहे, जातीय निहाय जनगणनेवर आहे, आणि तुम्ही त्याच्यावरच अजून बोलायला तयार नाही. कोण बोलत नाही. तुम्ही बोला ना सर. अरे एक ना एक प्रश्न तुमचे आले तर प्रश्नाची उत्तर देऊ का जात नाही याच्यावर बोलू. माझा कुठलाही अजेंडा काढा, माझी कुठलीही बाईट काढा. कास्ट वाईज सेन्सस साठी आम्ही आग्रह करला, 22 सभा घेतले, तुमचं आज्ञे नाही, अजिबात नाही. आम्हाला लक्ष्मण हाके बोलतोय ना, लक्ष्मण हाके बोलणार काय सांगताय तुम्ही? अरे मी किती बाईट काढून देऊ आता? एक मिनिट मला तुम्ही बोलताय, उत्तर देताय, तुम्हीच बोलताय, तुम्हीच उत्तर देताय. अरे जात निहाय जनगणना जोपर्यंत कास्ट वाईज सेन्सस आहे ना, ती 1948चा सेन्सस ऍक्टमध्ये घटना दुरुस्ती होणार नाही, तोपर्यंत कास्ट वाईज सेन्सस होणार नाही. मला कोणी सांगितलं तुम्हाला? तुमचं ज्ञान काय झालं? आम्ही काय करायचं? कुठं झाली बिहारमध्ये कास्ट वाईज सेन्सस? अरे कास्ट वाईज बोलायला अधिकार नाही तर मी आयोगावर काम केलं. काय माणूस आहे? अरे कास्ट वाईज सेन्सस होऊ शकत नाही देशात. 1948चा सेन्सस ऍक्ट आहे. बिहारमध्ये जो झाला तो सोशिओ इकॉनॉमिकल सर्व्हे झाला, छत्तीसगडमध्ये झाला तो सोशिओ इकॉनॉमिकल सर्व्हे झाला. या देशाचं संविधान असं सांगतं, 1948चा सेन्सस ऍक्ट असं सांगतो की इथं कास्ट वाईज सेन्सस होणार नाही. आजपर्यंत इथल्या देशाच्या अनेक सरकारं आली गेली, सगळ्यांनी ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याच्या घोषणा केल्या, आश्वासनं दिली, परंतु कास्ट वाईज सेन्सस या देशामध्ये केलं नाही कोणी. हा आमचा ओबीसीच्या संघटनांचा पहिल्या दिवसापासून ही मागणी आहे. मागच्या महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये 22 सभा लक्ष्मण हाकेंनी घेतलेत की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून. जेवढ्या माझ्या सभा झालेत त्या सभांचा आमचा सगळ्या प्रश्नापैकी पहिला प्रश्न आहे की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. माझा एकही बाईट अशी दाखवा, एकही सभा अशी दाखवा. माझा मोबाईल आहे, ही इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे खोटं बोलणार नाही की लक्ष्मण हाकेंनी 100हून जास्त वेळा जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून आव्हान या सरकारला दिलेलं आहे. या महाराष्ट्राची ओबीसीची सब कमिटी त्यांच्या मार्फत जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, यासाठी माझा पहिली मागणी आमची जातनिहाय जनगणनेची. कोणी आरोप करते त्यांना माझ्या शुभेच्छा आहे, पण आज रोजी जातनिहाय जनगणना तर देशात होणार नाही, पण आज रोजी महाराष्ट्रातलं आरक्षण होणार नाही. याचं कारण असं, 1948चा सेन्सस ऍक्ट जातनिहाय जनगणना करायला अलाउच करत नाही. हे पुढारी सगळे बोलतायत ते खोटं बोलतायत. महाराष्ट्रातल्या ओबीसी जनतेच्या तोंडाला पानं पुसतायत. राज्य मागासवर्ग आयोगावर मी रात्रंदिवस काम केलंय, अभ्यास केलाय. आभाळ्यातलं बोलणारा लक्ष्मण हाके नाही. जोपर्यंत 1948च्या सेन्सस ऍक्टमध्ये घटना दुरुस्ती होणार नाही, या देशाच्या संसदेमध्ये विचार होणार नाही, तोपर्यंत जे पुढारी तुम्हाला जातनिहाय जनगणनेचं आश्वासन देत आहेत ते या देशातल्या ओबीसीला फसवत आहेत. त्यासाठी आमची मागणी आहेच ना. त्यामध्ये महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे. आता राहिला प्रश्न जातनिहाय जनगणना का आणि कशासाठी. माझ्या ओबीसी बांधवांना हात जोडून विनंती आहे, जोपर्यंत तुमची जातनिहाय कास्ट वाईज सेन्सस होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातलं बजेट तुम्हाला मिळणार नाही. आजपर्यंत या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये 100% बजेटपैकी 7 लाख करोड रुपयांपैकी अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या ओबीसीला 0.6% बजेट यावर्षी आहे. किती टक्के बजेट? 0.6%. म्हणजे 1% बजेट सुद्धा या महाराष्ट्रातल्या ओबीसी विजयंतीला आजपर्यंतच्या सरकारमध्ये, आजपर्यंतच्या बजेटमध्ये महाराष्ट्रामध्ये मिळालेलं नाही. माझी आजपासूनची, माझं कालचं भाषण काढा, परवाचं भाषण काढा, तेरवाचं भाषण काढा, आजपर्यंतच्या पेपरच्या बातम्या काढा. त्या बातम्यामध्ये लक्ष्मण हाके बजेटवर किती वेळा बोललाय. इथं सगळी मंडळी बसलेले आहेत. कालच्याच सभेमधलं मी तुम्हाला काढून दाखवतो. आता ते माणसापर्यंत पोहोचत नाही, मीडियात ते लावत नाही. एखादी शिडी दिली तर ब्रेकिंग बातमी होते. पण आम्हाला काय म्हणायचंय, अरे संविधानिक भाषा बोलून आरक्षण कसं संपलंय सांगून घसा बसला राव आमचा, आणि परत कुणीतरी यायचं आणि तोंडावर काहीतरी मारायचं. हे काय चाललंय? 1 सप्टेंबरला तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढची भूमिका काय? आम्ही 1 सप्टेंबरला पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातल्या पाकिस्तानच्या पासून हजारो 4 व्हीलर मुंबईच्या दिशेने निघतील. आमचं आरक्षण गेलेलं आहे, त्याचा जाब इथल्या सरकारला विचार, इथल्या लोकप्रतिनिधींना विचार. जर त्यांना 27%च्या आतून तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर महाराष्ट्रातले 48 खासदार दिल्लीत गेलेत. त्या 48 खासदारांना माझा सवाल आहे की तुम्ही
इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं जे आरक्षण दिलं, घटना दुरुस्ती करून दिलं, 103 घटना दुरुस्ती करून दिलं, त्याचा उद्देश फक्त तुम्ही या महाराष्ट्रातल्या या आंदोलकांना समजावून सांगा. नाहीतर EWS रद्द करा, SABC रद्द करा आणि हे जे 27% स्पॅन आहे तो घटना दुरुस्ती करून पुढे घेऊन जावा आणि त्याच्यात रकाना करा आणि त्यांना काय द्यायचं ते द्या. आणि या 27% आरक्षणामधील सामाजिक दृष्ट्या मागासाच्या आरक्षणामध्ये तुम्ही हे आरक्षण, या आरक्षणामध्ये जर आमचा मोठा बंधू, शासनकर्ती जमात असलेला बंधू जर या मागासांच्या आरक्षणामध्ये आला तर त्याच्या स्पर्धेमध्ये हा गावगाड्यातल्या भटक्या विमुक्त जाती जमाती बलुती आलते आणि सामाजिक दृष्ट्या मागास लोक यामध्ये टिकणार नाही. या अर्थानं आम्ही असं म्हणतोय की हे ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. बबनराव तायवडे तर असं म्हणतात, हे बघा, महाराष्ट्रामध्ये 2017 पासून आजपर्यंत 22,20,577 कुटुंबियांचे दाखले वाटले गेलेले आहेत. आता तुम्हाला पश्चिम महाराष्ट्राचे काही उदाहरणं सांगतो. साताऱ्याचं जिल्हा परिषद अध्यक्षपद, तिथल्या अध्यक्षा निवडून आल्या ओपनच्या जागेवर, 11:30 वाजता दाखला काढला आणि 1:30 वाजता ओबीसीच्या जागेवर जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या. फलटण पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले या ओबीसीच्या जागेवर सभापती झाल्या. दौंडच्या नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे, ज्यांचं नेपाळच्या राजघराण्याशी ब्लड रिलेशन आहे, ज्यांचं बडोद्याच्या गायकवाड घराण्याशी नातेसंबंध आहेत, त्यांच्यावरती कोणता सामाजिक दुजाभाव झाला असेल, सोशल डिस्क्रिमिनेशन झाला असेल, या परिसरामधल्या कुठल्या जातीनं त्यांच्यावरती असा सामाजिक भेदभाव केला असेल की ज्यांना ओबीसीचा दाखला काढावा लागला आणि ओबीसीचं आरक्षण खावं लागलं त्यांना. हे भयानक आहे, वास्तव आहे. आणि मग पुण्याच्या बाजूला प्रसंगी नावाची एक उरळी देवाची प्रसंगी नावाची नगर परिषद अस्तित्वात आली. तिथं ओबीसीला 9 जागा राखीव होत्या. 9च्या 9 जागा मराठा कुणबीने घेतल्या. राहिलं ओबीसीचं आरक्षण. पुण्यामध्ये 42 ओबीसीला जागा राखीव होत्या, त्यातल्या 31 जागा मराठा कुणबीने घेतल्या. राहिलं ओबीसीचं आरक्षण. पिंपरी चिंचवडचे महापौर, कोल्हापूरच्या महापौर रुक्मिणी निकम, प्रमाणपत्र तर राज्य सरकारनेच दिलेत की. ते तर तेच सांगतो ना, बेकायदा आहेत ते. मराठा समाजाला कुणबी, हे बघा, मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट देणं किंवा मराठा समाजाला कुणबी मानणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय. जस्टिस मारला पल्ले, कुठल्या तत्कालीन औरंगाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती, त्याचबरोबर काल परवा 2 वर्षापूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं 650 पानांचं जजमेंट दिलंय. मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये मागास नाही. 650 पानांचं जजमेंट. मग एक मनोज जरांगेंनी उठायचं आणि त्यांनी म्हणायचं हे काय आमच्या कुणब्याच्या नोंदी, हे काय आमच्या कुणब्याच्या नोंदी. नोंदी म्हणजे काय? 58 लाख नोंदी म्हणजे त्याच्या पुढे कुठं लिहिलंय, कुणाचं नाव लिहिलंय, त्याच्यासमोर कुठं लिहिलंय की हे ओबीसी, हे सामाजिक दृष्ट्या मागास आहेत म्हणून. रेव्हेन्यूच्या नोंदी म्हणजे तुम्ही कुणब्याच्या नोंदी दाखवणार आणि मग मला सांगा, मग कुणब्याच्या नोंदी, फार्मरच्या नोंदी ब्राह्मणांच्या पण आहेत, जैनांच्या पण आहेत. मग त्यांना पण ओबीसीचं आरक्षण द्यायचं का त्यांच्या नोंदीवरून? मी तुम्हाला हजारोनं जैनांच्या नोंदी, फार्मरच्या नोंदी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामधल्या शिरोळ तालुका असेल, हातकणंगले तालुका असेल, या भागातल्या हजारोनं नोंदी देतो जैनांच्या. जैन समूहाला द्यायचं ओबीसी मधलं आरक्षण, ब्राह्मण समाजाला द्यायचं ओबीसी मधलं आरक्षण. संविधानी पेच आहे हा, पेच. एवढं करूनही ओबीसीवर अन्याय होतो असं होऊनही सरकार मनोज जरांगेचं दान पुरवते असं प्रश्नच नाही. ज्यानं झोंड दाखवली, ज्याने शिव्या दिल्या, काय म्हणला तो प्रसाद लाड, लक्ष्मण हाकेच्या मागे 4-5 माणसं असत नाही. पण मनोज जरांगेंनी आवाज दिला की 5-50 हजार माणसं गोळा होता. मग 5-50 हजाराची झुंड तुम्ही गोळा केली म्हणजे गावगाड्यातल्या जो मोर्चा काढू शकत नाही, जो बोलू शकत नाही, जो आंदोलन खडं करू शकत नाही, त्या कुंभाराचं, सुताराचं, लोहाराचं, बेरडाचं तुम्ही आरक्षण काढून घेणार. संविधान अलाव करत नाही. या व्यवस्थेमधल्या शेवटच्या माणसाचा हक्काचं संरक्षण इथलं संविधान करतं. तुम्ही झुंडीला घाबरताय, बळी पडताय, तुम्ही कायदा पायदळी तुडवताय. लक्ष्मण हाकेंचा कसा बसलाय पण सरकार काय लक्ष देणार लक्ष्मण हाकेकडे? मग आता किती दिवस आणखी तुम्ही सांगणार? मरेपर्यंत हे आंदोलन लढणार. मी कालच्या दिवसामध्ये माझ्या 8 सभा झाले, परवाच्या दिवसामध्ये बबनराव तायवडे तर असं म्हणतात, लक्ष्मण हाके काय म्हणतात आमच्याकडे लक्ष नाही, सरकार काय करते याच्याकडे आमचं लक्ष आहे. तुमच्या ओबीसी मध्ये नेतृत्वामध्ये फळी असं वाटतं. तायवडे असतील किंवा परिणय फुके असतील, त्यांना माझं सांगणं आहे, तुम्ही माझ्या समोर चर्चेला या
आणि गावगाड्यातल्या सामाजिक भेदभाव झालेल्या शेकडो वर्षे ज्यांनी गावगाड्यामध्ये जातीवर्ण इथल्या व्यवस्थेकडून अवहेलना सहन केली त्या माणसांना माणुसकीचं जीवन प्राप्त व्हावं म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या कलमामध्ये प्रतिनिधित्वासाठी आरक्षण दिलंय. हे आरक्षण राहिलंय का गेलंय उदाहरणासहित मी त्यांच्याबरोबर चर्चेला तयार आहे. त्या तायवाड्याने आणि परिणय फुकणी तायवाड्याच्या मागं गावगाड्यातला बलुता अलुता भटके विमुक्त जाती जमाती कोण आहे तेवढं मला तायवाड्याने सांगावं. तू कुणाची भाषा बोलतोय आणि कुणासाठी बोलतोय? तू सकाळी एक बोलायचं, दुपारी एक बोलायचं, संध्याकाळी एक बोलायचं. कुणासाठी बोलतात ते? कुणासाठी बोलतात तेच त्यांनी येऊन पुढे सांगावं. तुम्हाला काय तुम्हाला काय वाटतं? वाटतं? आम्हाला वाटतंय की ओबीसीचं आरक्षण संपलंय. हा तायवाडे पण काय? तायवाडी कुणासाठी बोलतात ते कळेल लवकरच. या मोर्चाला कोणत्या राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला? आम्हाला ओबीसीनी पाठिंबा दिला, भटके विमुक्त जाती जमातीने पाठिंबा दिलाय. भटके आणि ओबीसी एकत्र येतील आणि या सरकारला प्रश्न विचारतील, जाब विचारतील. ओबीसीने तुम्ही म्हणताय ओबीसीने या सगळ्या गोष्टीला पाठिंबा दिलाय. हजारोच्या संख्येने गाड्या मुंबईकडे जाणार आहे. जर आत्ताच्या बैठका जर आपण पाहिल्या त्याच्यामध्ये 2-3 जातीच्या बैठकांमध्ये सहभागी ओबीसीमध्ये होताना दिसत आहे. हजारोच्या संख्येने लक्ष्मण हाके गाड्या घेऊन तिथे जातात. ते काल तुम्हाला दिसेल ना 1 तारखेला. हे बघा, तुम्ही प्रसाद लाड जसं म्हणतात तसं तुम्ही म्हणत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. ओबीसी मध्ये 376 झाले नाही. तुम्ही हो. सांगा कशा पद्धतीने तुमचं नियोजन आहे? हे बघा, विषय असा आहे, ओबीसीमध्ये पण काही मेजर जाती, मेजर पॉकेट्स असणाऱ्या जाती आहेत आणि मायक्रो जाती आहेत. आता मायक्रो जाती त्या व्यवसायावर आधारित त्यांच्या जातीची रचना आहे. एखाद्या नाभिकाने जर मोर्चा काढायचा म्हटलं, त्याचं प्रमुख म्हणून काम करायचं म्हटलं तर त्याचा व्यवसाय अडचणीत येणार आहे, तो जगूच शकणार नाही. कारण ओबीसीच्या जातींचा अजून पोटाचाच प्रश्न सुटला नाही. ते राजनीती कधी करतील आणि प्रतिनिधित्व कधी करतील म्हणून तर त्यांना रिझर्वेशन दिलंय ना. प्रश्न उरला असा की मेजर पॉकेट्स करून राहणाऱ्या जातींचा, ज्यामध्ये माळी आहे, ज्यामध्ये धनगर आहे, ज्यामध्ये बंजारा आहे, ज्यामध्ये वंजारी आहे, ज्यामध्ये तेली आहे, या जातींनी त्यांना त्यांच्या लोकसंख्येमुळं ॲटलिस्ट त्या झडपीमध्ये प्रतिनिधित्व मिळाले, पंचायतीमध्ये प्रतिनिधित्व मिळाले, ग्रामपंचायतीमध्ये प्रतिनिधित्व मिळाले. मग त्या लिडरशिप करत असतील, त्यात अडचणीचं काय, वावगं काय? अहो 300-350 जाती आहे. प्रत्येक जातीला झडपी मेंबर नाही होता येणार, प्रत्येक जातीला कलेक्टर नाही होता येणार. ऍटलिस्ट त्या समूहाचं प्रतिनिधित्व या निर्णय प्रक्रियेमध्ये आलं पाहिजे असं संविधान सांगतं. जेव्हा बारामतीच्या पोटनिवडणूक होत्या तुम्ही महागाता घेतली आणि काय विषय अंतर करतायचा तुमचा प्रश्न विचारला. सगळ्याला उत्तर दिले पत्रकार बांधवांनी तुम्हाला या प्रश्नाचं. ओबीसी समाजाने लक्ष्मण हाकेच्या पाठीमागे काय यावं? कारण की लोक असे म्हणतात की लक्ष्मण हाके सरकारचीच बाजू मारतात, सरकारच्या बाजूला असतात. आता काय मी सरकारची बाजू मांडली आहे? आता नाही, पण ती मागच्या काय पैकी काय सरकारची बाजू माझी सरकार कुणावर केलं त्या अधिवेशन? आता करतात. काय अधिवेशन? ओबीसी हे तुमच्या पाठीमागे काय यावं? ओबीसीने ओबीसीचं आरक्षण संपलंय म्हणून द्यावं. कुणी चष्मा घालून काळा इथं आला असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा. मुख्यमंत्र्याचा जी.आर. महात्मा फुलेंच्या पुतळ्यासमोर जाऊन फाडून टाकणारा लक्ष्मण हाके आताही म्हणतोय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुमचा ओबीसी डीएनए नाही, तुम्ही ओबीसीचं आरक्षण बुडवलंय. आता काय आत्महत्या करू काय तुमच्या समोर? जीव देऊ? काय बोलताय तुम्ही? कुठले चष्मे घालून आलाय तुम्ही? काय केलं पाहिजे? सरकारच्या विरोधात बोलत नाही, बोलतोय कोणाच्या विरोधामध्ये? शरद पवारांच्या विरोधामध्ये बोलू? सत्यदैत्य काहीतरी लावलंय ना. ज्या दिवशी 2 सप्टेंबरचा जी.आर. निघाला त्या दिवशी मी फुलेवाड्यामध्ये जाऊन महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाईंच्या प्रतिमेसमोर जाऊन जी.आर. फाडणारा लक्ष्मण हाके तुम्हीच ब्रेकिंग बातमी केली. अभ्यास वाढवा जरा थोडा. तुमच्याच चॅनलने सगळीकडे दाखवलंय. काय करावं या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये? लक्ष्मण हाके ओबीसीला कसं पटवून देणार की आपल्याला? लक्ष्मण हाकेनं हे मी पटवून देतो. ओबीसीना पटलेलं आहे. 1 सप्टेंबरला ओबीसी येतील आणि जर नाही आले तर लक्ष्मण हाके सामाजिक चळवळ, राजकारण सगळं बंद करेल आणि घरात बसेल. ओबीसी अजून जागृत नाही. आणि ओबीसी जागृत असता, ओबीसीला कळलं असतं ह्यांची काय माय व्याली ओबीसीचं आरक्षण संपवायला. एक आमदार माईक लाल बोलत नाही. सुप्रिया सुळे देशामध्ये पोपटासारखं मिठू 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 बोलतात. त्या सुप्रिया सुळेंनी मनोजदादा जरांगेला किंवा मराठा समाजाच्या संघटनांना सांगितलं पाहिजे की इकॉनॉमिकल विकर सेक्शनचा उद्देश तरी समजावून सांगा. घटना दुरुस्ती केली, तिथं तुम्ही चर्चा केली, त्याचा उद्देश तरी सांगा. ज्या लोकांना आरक्षण देता आलं नाही त्या लोकांसाठी इकॉनॉमिकल विकर सेक्शन आहे. आमची पोरं गरीब झाली, आमची पोरं गरीब झाली, आमची लेकरं बाळा रस्त्यावर आली, त्या लेकरा बाळासाठी घटना दुरुस्ती करून इकॉनॉमिकल विकर सेक्शन का दिलं संविधानानं?
ते का नको आहे तुम्हाला? एससीबीसी, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होते, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री होते. तुम्ही कायदा केला 10% एससीबीसीचा, ते का नको आहे तुम्हाला? तिथला कट ऑफ कमी आहे. ईडब्ल्यूएसचा ओबीसी पेक्षा मेरिटचा कट ऑफ कमी आहे. ते का नको आहे? कारण गावगड्यातला ओबीसी एखादा नेता तयार व्हायला लागलाय, त्याला मातीत गाडण्यासाठी मनोज जरांगेला ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे. त्याला शिक्षण नोकऱ्याचं अक्कल थोडी जरी असते, कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजचा कट ऑफ काढा, कुठल्याही नोकरीच्या एंट्री पॉईंटचा कट ऑफ काढा, त्या कट ऑफ मध्ये ओबीसी पेक्षा कमी मेरिट लिस्ट ही ईडब्ल्यूएसची आहे आणि एससीबीसीची आहे. तरी सुद्धा तिथून त्यांना नको आहे, त्यांना ओबीसी मधून पाहिजे. कारण गावगाड्यातल्या पोलीस पाटलापासून सरपंचापासून ओबीसीची माणसं मातीत गाडण्याचं काम आहे. आता मग एवढं जर ओबीसीच्या लोकांना कळत नसेल तर ओबीसीच्या लोकांना सुद्धा माझा साष्टांग नमस्कार. तुम्हाला असं वाटतंय का की मराठा आरक्षणाचा आणि ओबीसीचा आरक्षणाचा वाद पेकला आहे, परंतु याच्यावरती राज्य सरकार कुठेतरी स्वतःची पोळी बाजून घेते? राज्य सरकार पोलीस सोडावं. राज्य सरकारनं घटना पायदळी तुडवली. राज्य सरकारनं 300 350 जातींच्या हक्क अधिकाराचं संरक्षण केलं नाही. मी आता तुम्हाला उदाहरणं सांगितली. त्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी ज्या आमदाराच्या पत्नी शिंदे बसल्या, किंवा दौंडमधल्या नगराध्यक्षपदी दुर्गादेवी जगदाळे बसल्या, त्यांच्या स्पर्धेमध्ये एक नाभिक समाजाचा मुलगा, नाभिक समाजाची व्यक्ती तिथं उभी होती. ती नाभिक समाजाची व्यक्ती जी मागास आहे, जिच्या बाबतीत सामाजिक दुजाभाव इथं शेकडो वर्ष झालाय, ज्यांचं प्रतिनिधित्व इथल्या व्यवस्थेमध्ये नाही, ज्यांना हीन दर्जाची वागणूक इथल्या व्यवस्थेनं दिली, त्या माणसांचं प्रतिनिधित्व त्या दुर्गादेवी जगदाळेंनी, त्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी, कोल्हापूरच्या महापौर निकमानी, त्याचबरोबर पिंपरी चिंचवडच्या त्या रवी लांडगेंनी हे सामाजिक मागासांचं जात चोरून ओबीसीचं दाखलं काढून या ओबीसीचे अधिकार लुबाडले का नाही लुबाडले ते सांगा. काय सांगू तुम्हाला? अजून कसं राहिलंय म्हणून सांगू ओबीसीचं आरक्षण? काही बोलतात राव लोक. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलत नाही, कुणाच्या विरोधात बोललो नाही, कुठल्या विरोधकाचं नाव घेतलं मी इथं? ओबीसी आरक्षणासाठी एवढं जीवाचं आकार कांडावर नाते करतायत, राज्यभर पायपीट करतायत. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जो धनगर समाज देशामध्ये आरक्षणाची मागणी करतो ते मात्र अगदी सोयीस्कर भाजपनं थांबवलं किंवा भाजपने हे बघा, मला कायम हा प्रश्न विचारला. मला जाणीव आहे मी धनगराचं पोरग आहे, मेंढपाळाचं पोरग आहे, पण या ओबीसी मध्ये 27% 3.5% आरक्षण NTC अंतर्गत धनगर समाजाला मिळतं. धनगर समाजाची, माळी समाजाची, बंजारी समाजाची, बंजारा समाजाची, लिंगायत समाजाची, तेली समाजाची या मेजर पॉप्युलेशन असणाऱ्या या जातींची जबाबदारी आहे की गावगाड्यातलं हे 27% आरक्षणाचं संरक्षण करणं. आणि ती जबाबदारी एक राज्य मागासवर्ग आयोगाचा माजी सदस्य म्हणून, संविधानाचा, सामाजिक न्यायाचा थोडाफार अभ्यास आहे म्हणून आतडं तुटोस्तवर महाराष्ट्राला समजावून सांगतोय. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ऐकायला तयार नाहीत, उपमुख्यमंत्री ऐकायला तयार नाहीत, विरोधक ऐकायला तयार नाहीत, मंत्रिमंडळात बसलेले 9 कॅबिनेट मंत्री ओबीसीचे ते ऐकायला तयार नाहीत. असंच राहिलं तर लक्ष्मण हाके जीव सुद्धा द्यायला मागं पुढं पाहणार. लक्ष्मण हाकेची मागणी करतात ते सरकारमध्ये 9 कॅबिनेट मंत्री का करत नाही? ती का करत नाही? तो त्यांना प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे. कारण पत्रकार बांधव मी त्या ओबीसीच्या नेतृत्वाला त्यांनी प्रश्न विचारताना दिसून येत नाही. मला खेद व्यक्त करावा असं वाटतं. नाही, लक्ष्मण हाके जेवढे आमच्या संपर्कात असेल तेवढे ते म्हणतील तसं म्हणून असेल. हो, पण ते देणारे ते आहेत ना. आंदोलक लक्ष्मण हाके आहे. आंदोलन करणं, भांडणं लक्ष्मण हाकेचं काम आहे. पण त्यावरती निर्णय घेणं समाज त्यांना का जाबीत नाही? हा प्रश्नच आहे ना. ओबीसीचे मंत्री आंदोलक सक्रिय केले गप्प असतात असं वाटत असल्यामुळे पण लक्ष्मण हाकेंना फक्त प्रश्न विचारला नसेल. हो, आंदोलन करताना प्रश्न विचारणं हे मी समजू शकतो. पण ज्यांच्यावरती देण्याची जिम्मेदारी आपण निवडून दिलेल्या माणसावरती आहे त्या माणसांना विचारणं सुद्धा आवश्यक आहे. ओबीसी समाजाला तुम्ही शेवटचं आव्हान काय करा? ओबीसी समाजाला एकच सांगेन, आता तुमचं आज रोजी आरक्षण गेलेलं आहे. कसं गेलंय हे मी माझ्या वेगवेगळ्या चॅनलवरती, मेन स्ट्रीम मध्ये असो किंवा लोकल असो, मेन स्ट्रीम मधल्या चॅनलवरती आतापर्यंत 2000हून जास्त मिळत 2 वेळा उपोषण केलेलं आहे. गावागावामधल्या सभांची संख्या जर काढली तर ते 1000-2000च्या पुढे जाते. तेव्हा माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे तर तुम्ही शेवटचा प्रश्न असले, भुजबळ साहेब ओबीसीचे नेते म्हणतात, परंतु भुजबळ साहेब याच्यावरती काय बोलत नाही. सगळे बोलतायत, ते का बोलत नाही तो त्यांना तुम्ही प्रश्न विचारा. लक्ष्मण हाकेने त्यावरती काय उत्तर द्यावं? तुम्हाला लाईन पाहिजे का? माझी लाईन आहे ना. ओबीसीचं आरक्षण संपवलंय सरकारनं, मग त्यामध्ये हे सगळे मंत्री आहेत ना. तेच चालू आहे ना. न्यायालयीन चालू आहे, रस्त्यावरची लढाई चालू आहे.
सगळं चालू आहे. मुंबईला जाताना मुख्य लक्ष कोण आहे? चालू आहे ना मग मुख्य लक्ष कोण आहे? थेट तुमचं बोलावं. चालू आहे ना मग तुम्हाला आता तुम्हाला सगळी भाषणं माझी काढायची त्यात जर मी जात नाही बोलत असेल तर मी आज इथं तुमच्या सगळ्या मीडियासमोर मुंबईला माफी जाताना मागून मुख्य लक्ष कोण आहे तुमचं? आपण सगळं करायचं नाही, मागणी नाही करू. तर मला काय म्हणायचं ओबीसी एखाद्या गोष्टीला जर सत्तेवर गेला तर तो आपल्या जातीसाठी लढायची विसरतो का? अहो पक्षाचे मालक वेगळे आहेत. आम्हाला एक मिनिट अहो तुम्ही उत्तर देता काय प्रश्न विचारत झाले की माझं ऐकलं ना. डिबेट करायला लागलो ना आपण. प्रश्न विचारणं पत्रकाराचं काम आहे, उत्तर ऐकलं ना. अहो या व्यवस्थेमध्ये जर ओबीसी डॉमिनंट असतात, ओबीसी संघटित असतात, ओबीसी राज्यकर्ता शासनकर्ता असतात, त्याची जेनॉलॉजी राज्यकर्त्याची असते. आणि हा गुलाम आहे, हा व्यवसायात अडकलेला आहे, तो डोंगराच्या कुशीत अडकलेला आहे. आणि पक्षाचे मालक कोण, तिकीट वाटणारे कोण, पैसे वाटणारे कोण, कारखानदार कोण, कसा ओबीसी त्यांच्या स्पर्धेमध्ये. विषय असा आहे की लोक लीड करू शकत नाही. निर्णय प्रक्रियेत त्याचं प्रतिनिधित्व हवं. म्हणून त्यांना प्रोटेक्ट केलं ना संविधानानं. पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन अडॉप्ट का केलं संविधानानं? कारण या लोकांना नेतृत्व करता येत नाही, त्यांना सामील होता येत नाही, म्हणून त्यांना प्रोटेक्ट करून पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन अडॉप्ट करून त्यांना रिझर्वेशन दिलंय. सुप्रियाताई बोलावं कधीतरी सरकारनं लक्षच नाही दिलं आणि तुम्ही मुंबईत गेला तर तुम्ही उपोषणासाठी इतर कुठल्या गोष्टीचा अवलंब करणार. हे बघा 1 सप्टेंबरला पुणे जिल्ह्यामधल्या दौंडमध्ये तिथून जो ओबीसी मुंबईकडे निघेल पाटक्समध्ये, हे महाराष्ट्रातलं आंदोलन नसेल, देशभरातलं नव्हे जगभरातलं सर्वात मोठं आंदोलन असेल. हे मी आत्मविश्वासानं किती तुमच्या संख्येत आम्ही हजारांच्या गाड्या फक्त या आजूबाजूच्या 3-4 तालुक्यातल्या 1000 गाड्यांची नोंदणी आतापर्यंत आमच्या प्रमुख मागण्या काय असणार आहेत त्या मोर्चाच्या माध्यमातून? आतापर्यंत काय प्रश्न नाही म्हणजे